राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. आज आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केली संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत काश्मीरविषयी टिप्पणी. भारताने दिले सडेतोड उत्तर. गहू हमीभावात यंदा 75 रुपये वाढ करण्याची कृषी मूल्य आयोगाची केंद्र सरकारकडे शिफारस. प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन पुण्यासाठी नांदेडहून खास 40 रेल्वेगाड्या सोडणार. नांदेड जिल्ह्यात डेंग्यूचे 6 रुग्ण आढळले. जिल्हा आरोग्य विभाग सावध. ट्रक चालक मालकांचा आज देशव्यापी संप. नांदेड जिल्ह्यातील 3000 ट्रक राहणार बंद. आता बातमीपत्र विस्ताराने. ज्येष्ठांचे हक्क आणि जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी युएनओने 1919 साली ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्याचे ठरवले. किमान या दिवशी तरी आपले हक्क आणि जबाबदाऱ्या यांची आवर्जून आठवण करावी. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपातील ज्येष्ठ नागरिकांची जी परवड सुरू झाली होती तिची दखल युएनओने 1948 साली आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली. 1982च्या व्हिएन्ना ऑस्ट्रिया परिषदेतील 121 राष्ट्रांच्या उपस्थितीत कुटुंब पद्धती, ज्येष्ठांची सुरक्षितता, आर्थिक हक्क व सामाजिक कल्याण यावर आधारित एक कृती योजना तयार केला. परंतु ती युएनओच्या दप्तरीच पडून होती. युएनओची एक शाखा वयोवर्धन यांनी एक सर्वेक्षण केले ज्यात मुलांच्या जन्मदरापेक्षा ज्येष्ठ होण्याचा दर जास्त असल्याचे आढळून आले. तेव्हा लवकरच हे जग ज्येष्ठांचे होणार हे लक्षात आले. त्यामुळे 16 फेब्रुवारी 1991 ला एक परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचा आणि कर्तव्याचा जाहीरनामा पारित करण्यात आला आणि हा प्रश्न जागतिक व्यासपीठाच्या विषयी पत्रिकेवर आणला. त्याचा परिणाम म्हणून पुन्हा डिसेंबर 1991 साली युएनओची आमसभा होऊन वृद्धांच्या हक्काची व जबाबदारीची जाणीवपूर्वक दखल घेण्यासाठी 1 ऑक्टोबर हा दिन दरवर्षी साजरा करण्यात यावा असे ठरले. पहिला जागतिक वृद्ध दिन 1 ऑक्टोबर 1992 पासून साजरा झाला. 16 जुलै ते 6 ऑगस्ट 1982 या काळात व्हिएन्ना येथे 121 देशांच्या प्रतिनिधींची व अनेक बिगर शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींची ज्येष्ठांच्या आर्थिक आरोग्य विषयक, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांचा विचार करून कृतीशील धोरणे आणि कार्यक्रम बनविण्यासाठी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद झाली. ती भारताच्या वतीने पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये ते जाहीर केले. युएनओ कडून दरवर्षी जागतिक वृद्ध दिनासाठी एक विषय दिला जातो. 2015 साली 2016 मध्ये युएनओची परिषद होणार आहे. त्या परिषदेत नवीन शहरी वातावरणाचा ज्येष्ठ नागरिकांवर होणारा परिणाम आणि ज्येष्ठ नागरिकांचा नवीन शहरी वातावरणावर होणारा परिणाम यावर विचार आहे. सर्व काही युएनओनेच करावे आणि आपण नुसते बसावे हे योग्य नव्हे. लोकशाहीत सुधारणेची गती गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे खालून वर असावी अशी अपेक्षा आहे. आपण शासनास आपणास काय हवे आहे हे सुचविण्यास व त्या दिशेने प्रयत्न करण्यास काही हरकत नाही. पण असे करण्यासाठी अभ्यास परिस्थितीचा आढावा लागतो. त्या दृष्टिकोनातून डॉक्टर राधाकृष्णन भट यांनी पहिला ज्येष्ठ नागरिक संघ डोंबिवली येथे सप्टेंबर 1977 मध्ये स्थापन केला. हळूहळू संघ वाढू लागले. परिणामी डॉक्टर भट यांनी एस्कॉन फेडरेशन ऑफ सिनियर सिटीजन ऑफ महाराष्ट्र प्रत्येक राज्यात ज्येष्ठांच्या सन्मान, सुरक्षितता व कल्याणासाठी झटत आहेत. महाराष्ट्रात ज्येष्ठांच्या विषयातील वातावरणात बराच फरक दिसून येत आहे. ज्येष्ठांनी देखील तितक्याच जबाबदारीने वागायचे असते. ज्येष्ठांजवळ असहकार, आत्मप्रौढी, हेकेखोरपणा नसावा तर प्रत्येक प्रश्नाकडे विविध अंगांनी पाहता यावे. त्यासाठी संयम, समोरच्यांना सन्मानपूर्वक बोलणे, वागणे हे गुण असावेत. संवादात उतावळेपणा नसावा.
सामान्यपणे लोक शासनास नाव ठेवतात, पण सत्तेवर कोणताही पक्ष असो त्याऐवजी आपण सर्वांनी मिळून एकमेकास मदत केली तर बरेच प्रश्न सुटतील. समाजातील प्रामाणिकपणा वाढवावा. निराधारांना पैसे मिळत असतील तर आपण निराधार नसताना खोटे प्रमाणपत्र सादर करून पैसे मिळवणे म्हणजे हा गोरगरिबावर अन्याय करतो हे लक्षात यावे. पुढे येणारा काळ हा ज्येष्ठासाठी कठीण आहे. कौटुंबिक कलह वाढतायत. कुटुंब पद्धतीला हादरे बसत आहेत. इसवी सन 2015 रौप्य महोत्सवी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन 1 ऑक्टोबरहून साजरा करावयाचा आहे. तेव्हा ज्येष्ठांनी स्वतःच्या दुःखाला कवटाळण्यापेक्षा इतरांचे अश्रू पुसण्यास, तयांच्या जीवनात आनंद भरण्यास पुढे पडावे. शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात. तूर्त इतकेच. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत काश्मीरविषयी टिप्पणी केल्यानंतर आता भारताकडूनही तोडीस तोड उत्तर देण्यात आलं आहे. काश्मीरमधून सैन्य हटविण्याची मागणी करण्याआधी पाकिस्तानने आपल्या येथील दहशतवाद आधी संपवावा असं खडे बोल भारताने पाकला सुनावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी शरीफ यांच्या भाषणानंतर ट्विटवरून भारताची प्रतिक्रिया दिली. दहशतवादामुळेच पाकिस्तानमध्ये अस्थिरता वाढली आहे. शेजाऱ्यांवर आरोप लावून याचे समाधान होणार नाही. शरीफ यांनी आपल्या भाषणात म्हणाले आहेत की पाकिस्तानात अस्थिरता पसरविणाऱ्या शेजारी राष्ट्रापासून आम्हाला सावध राहायला हवं. यालाच स्वरूप यांनी उत्तर दिलं. काश्मीर प्रश्न हा चर्चेने सुटू शकतो, मात्र त्यासाठी भारताने पुढील 4 अटी मान्य कराव्यात असं म्हणत काही अटी शरीफ यांनी मांडल्या. दोन्ही बाजूने शस्त्रसंधीचे उल्लंघन पूर्णपणे थांबविण्यात यावं. संयुक्त राष्ट्राने यावर लक्ष ठेवावं. काश्मीरमधून लष्कर हटविण्यात यावं. सियाचीनमधूनही सैन्य हटविण्यात यावं. भारत आणि पाकिस्तानाकडून कोणत्याही प्रकारे सैन्य बळाचा कदापि वापर करण्यात येऊ नये. यालाच उत्तर देताना विकास स्वरूप म्हणाले की काश्मीरमधून सैन्य हटवून नव्हे तर पाकमधील दहशतवाद मिटवला गेला पाहिजे. तसेच आणखी एका ट्विटमधून त्यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला. पाकिस्तान दहशतवाद नव्हे, आपल्याच नीतीमुळे अडचणीत आला आहे. दहशतवादाचे मूळ तिथेच आहे असं म्हणत विकास स्वरूप यांनी भारताकडून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे. देशातील यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना गव्हाचा हमी भाव 75 रुपयांनी वाढवून देण्याची शिफारस कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्र सरकारकडून प्रत्येक हंगामासाठी हमीभाव जाहीर केला जातात. आयोगाकडून त्यासाठी शिफारसी मागविल्या जातात. गव्हाचा हमीभाव सध्या 1450 रुपये प्रति क्विंटल आहे. त्यात 75 रुपयांची वाढ झाल्यास शेतकऱ्यांना हमीभाव 1525 रुपये मिळेल. यावर्षी कृषी मूल्य आयोगाने केलेल्या सर्व शिफारशी केंद्र सरकारने स्वीकारलेल्या आहेत. गेल्या 8 वर्षापासून प्रत्येक हंगामात गव्हाचे हमीभाव वाढवण्याची शिफारस आयोग करीत आलेला आहे. केंद्र सरकार देखील त्यानुसार हमीभाव वाढत आलेले आहे. आयोगाने गहू हमीभाव वाढ करण्याची केलेली ही शिफारस लवकरच केंद्रीय कॅबिनेट बैठकीत सादर केली जाईल. गेल्या रब्बी हंगामात गहू कापणीच्या कालावधी प्रतिकूल हवामान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे सरकारकडून हमीभाव वाढवले जातील अशी शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारने गहू खरेदीचे काटेकोर नियम देखील सैल केले होते. यामुळे सध्या सरकारी गोदामामध्ये कमी प्रतीच्या गव्हाचा मोठा साठा तयार झाला आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर्स सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट. डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे 1 ऑक्टोबर ते 6 डिसेंबर या दरम्यान 40 विशेष रेल्वे गाड्यांची
सोय करण्यात आली आहे। यामध्ये 20 रेल्वे लातूर मार्गे तर 20 रेल्वे मनमाड मार्गे धावणार आहेत। मात्र नांदेडहून पुण्याला जाणाऱ्या रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत पोहोचतील। नियोजनानेच ठेवण्यात याव्यात, वेळ बदलावी व पुण्याला रेल्वे सकाळी 8 वाजेपर्यंत पोहोचतील अशा वेळा ठेवण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात आली आहे। सध्याचे सणासुदीचे दिवस त्याचबरोबर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नांदेड विभागाने हा निर्णय घेतला आहे। या रेल्वेत 11 डबे राहणार असून त्यामध्ये वातानुकूलित 2 आणि 3 टायरचे प्रत्येकी 1 डबे, स्लीपर कोचचे 3 व सर्वसाधारण द्वितीय श्रेणीचे 4 डबे राहणार आहेत। नांदेड पुणे लातूर मार्गे जाणारी गाडी पूर्णा, परभणी, परळी, वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डुवाडी, दौंड मार्गे पुण्याला जाईल, तर नांदेड पुणे मनमाड मार्गे जाणारी गाडी पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड मार्गे पुण्याला जाईल। जिल्ह्यातील कंधार तालुक्यात 4 तसेच नायगाव व माहूर तालुक्यात प्रत्येकी 1 याप्रमाणे एकूण 6 डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे। परिणामी या विभागाने त्या गावात आरोग्य पथक रवाना केले असून डेंग्यू आजाराच्या नियंत्रणासाठी प्रभावीपणे उपाययोजना राबविणे सुरू केली आहे। पावसाळ्याच्या दिवसात सर्रासपणे साथीचे आजार पसरतात, त्यामुळे पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून उपाययोजना हाती घेतल्या जातात। परंतु असे असतानाही कंधार तालुक्यातील चिखलभोसी येथे डेंग्यूचे 4 रुग्ण, तर नायगाव तालुक्यातील खोटाळा येथे 1 व माहूर तालुक्यात 1 असे जिल्ह्यात एकूण 6 डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। डेंग्यूचा आजार हा साथरोग असल्याने तो जिल्ह्यात झपाट्याने पसरण्याची भीती आहे। या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबर रोजी शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती संजय बेडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत साथरोग नियंत्रणाबाबत गांभीर्याने चर्चा करण्यात आली। आज घडीला डेंग्यूचे रुग्ण आढळलेल्या गावामध्ये आरोग्य पथक पाठविण्यात आले असून डासमुक्तीसाठी प्रत्येक तालुका स्तरावर 1 याप्रमाणे जिल्ह्यात 16 धूर फवारणी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे। दरम्यान सभापती संजय बेडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत प्रगत अप्रगत विद्यार्थ्यांचा व शाळाबाह्य मुलांचा आढावा घेण्यात आला। शाळाबाह्य मुले आढळून आल्यास त्यांना तातडीने शाळांमध्ये प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच किनवट तालुक्यातील 1 व माहूर तालुक्यातील 2 शाळांमध्ये विद्यार्थी संख्या नसल्याने या शाळांमधील 3 शिक्षकांची गट शिक्षणाधिकारी स्तरावरून इतरत्र तात्पुरती नेमणूक द्यावी अशा सूचनाही सभापती बेडगे यांनी प्रशासनाला दिल्या। महामार्गावरील टोलनाके बंद करावेत या व अन्य मागण्यासाठी अखिल भारतीय वाहतूकदार महासंघाच्या वतीने आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी ट्रक चालक मालकांचा देशव्यापी संप होणार आहे। नांदेड जिल्ह्यातील सुमारे 3000 ट्रक या दिवशी पूर्णपणे बंद राहणार आहेत। नांदेड जिल्हा मोटर मालक संघाचे अध्यक्ष सरदार दीपसिंग शंकरसिंग गाडीवाले यांनी ही माहिती दिली। टोल प्लाझा हद्द पार करणे, वाहतूक व्यवसायाला लागू असलेला TDS रद्द करणे या मागण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट संघाच्या वतीने देशव्यापी संप होणार आहे। हा संप महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी अनेक ठिकाणी बैठका घेण्यात आल्या। त्याचप्रमाणे प्रकाश गवळी व अन्य पदाधिकारी नुकतेच नांदेडला येऊन गेले। त्यांच्या उपस्थितीत हॉटेल अमृत येथे ट्रक चालक व मालकांची व्यापक बैठक झाली होती। या देशव्यापी संपामध्ये नांदेड जिल्ह्यातील सुमारे 3000 ट्रक चालक मालक तसेच 200 वाहतूकदार व्यावसायिक सामील होणार आहेत, असे सरदार दीपसिंग शंकरसिंग गाडीवाले यांनी सांगितले। ट्रक चालक मालकांनी त्या दिवशी आपला व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवावा, आपापल्या गाड्या रस्त्यांच्या बाजूला वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा रीतीने उभ्या कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे। त्यामुळे आज कसल्याही प्रकारच्या मालाचे लोडिंग होणार नाही। माल वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रक्सची चाके बंद राहतील असे स्पष्ट झाले आहे। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। पुढच्या आठवड्यात 5 भारतीय खासदार अमेरिकेचा दौरा करणार। चीनच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी चीनी नागरिकांना इंग्रजी आणि चीनी भाषेतील संदेश ट्विट करून दिल्या शुभेच्छा। लवकरच 140हून अधिक कॅरेक्टर्समध्ये ट्विट करता येणार। कोळसा घोटाळा प्रकरणी कोळसा मंत्रालयाचे तत्कालीन सचिव HC गुप्ता यांच्या विरोधात 14 ऑक्टोबरपर्यंत आरोपपत्र दाखल करा, विशेष कोर्टाचा आदेश। इच्छुक राज्य सरकार 1 रुपयात INS विराट विमानवाहक युद्धनौका खरेदी करून स्वतःच्या राज्यात कायमस्वरूपी स्मारक अथवा संग्रहालय उभे करू शकते, मनोहर पर्रीकर, संरक्षण मंत्री। निधन वार्ता। शिवाजी विठ्ठलराव मंगनाळे, सदाशिवराव पोळ, परशुराम पवार, सोनाबाई किशनजी खंडेलवाल, जनकराव संभाजीराव कांबळे, सदाशिव गिरबिडे। आजचे वाढदिवस।
शंकर जेठे, सरजित सिंग गिल, शंकर पाटील कल्याण, आरोही राठोड, संजोत नारखेडे, दुर्गा शिंदे, सुलभा तेरणीकर, संजीव कुमार, गौहर कानपुरी, विद्याधर कानडे, मजर पठाण या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. आज आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केली संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत काश्मीरविषयी टिप्पणी. भारताने दिले सडेतोड उत्तर. गहू हमीभावात यंदा 75 रुपये वाढ करण्याची कृषी मूल्य आयोगाची केंद्र सरकारकडे शिफारस. प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन पुण्यासाठी नांदेडहून खास 40 रेल्वेगाड्या सोडणार. नांदेड जिल्ह्यात डेंग्यूचे 6 रुग्ण आढळले, जिल्हा आरोग्य विभाग सावध. ट्रक चालक मालकांचा आज देशव्यापी संप, नांदेड जिल्ह्यातील 3000 ट्रक राहणार बंद. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.